नमस्कार मित्रांनो, हे आपले मित्र भेटलेले हर्षा भाई. काय म्हणतो, नवीन काय स्टार्टअप कमिंग सून आहे ना? आमचे अजून एक युवा उद्योजक चंदू गर्दरे इथं आहे. यांचा ग्रुप काय गुरुकृपा मोबाईल शॉप आहे आणि हिने आम्हाला काय आयडिया दिलेली आहे. तर चंदू भाऊ, तुमचं काय म्हणणं आहे? याच्यावर काय म्हणणं आहे? सगळ्यांनीच व्यवसायामध्ये यावं हीच अपेक्षा आहे माझी. मग जॉबचं काय? अरे जॉब काय 8 घंटे 12 घंटे 8 घंटे काम करण्यापेक्षा लोकांचं कामगार होण्यापेक्षा स्वतःचा मालक बना, स्वतः शेड व्हा आणि व्यवसायामध्ये गुंतवणूक करा. व्यवसायामध्ये जे आहे ते तुम्हाला पुढेच भेटणार नाही. चंदू भाऊने एक आयडिया दिलेली आहे. मालक स्वतः व्हा. चंदू भाऊने एक आयडिया दिलेली आहे की स्वतः मालक व्हा, स्वतः उद्योजक व्हा आणि पैसे कमवा. कारण कंपनीमध्ये जॉब करून माणसाची प्रगती होणार नाही, उन्नती होणार नाही, काहीच होणार नाही. फक्त पोट भरणार, 2 टाइम कंपनीत काम करायचं. ओम साईराम. चंदू भाऊने एक चांगला सल्ला दिलेला आहे सर्व नवीन युवकांना. बोला. त्यामुळे तुम्ही व्यवसायात नवीन नवीन उपक्रम राबवा. नवीन नवीन व्यवसाय तुम्ही शोधा, करा. मराठी उद्योजक बना. मराठी उद्योजक सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील लोक जे आहे ना, उद्योजक करायला घाबरतात आणि जे मराठी समाजाचे लोक आहे ते मोठे मोठे उद्योग स्थापन करतात, पण कोणाला आयडिया देत नाही. पण आपले मराठी लोक प्रत्येकाला सल्ला द्यायचं काम करतात. ते म्हणजे आम्ही चंदू गर्दरे यांनी खूप आयडिया दिलेले आहे आम्हाला. जवळजवळ 8 ते 10 वर्षापासून मोबाईल शॉपीचा व्यवसाय करताय. अजून फेल नाही. मोबाईल क्षेत्रामध्ये आज 8 वर्ष झाले आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये 15 वर्ष झाले. शाळा सोडली 7वीला आहे. खूप मोठा एक्सपिरियन्स आहे चंदू भाऊंचा. 7वी पासून धंद्यामध्ये, बिझनेस मध्ये. एकदम बरोबर. आणि या कोयपडे गावामध्ये 20 ते 22 दुकानं मोबाईल शॉपी असून सुद्धा या भाऊने जो ठाम निर्णय घेतलेला आहे ना, अजून हटलेला नाही बघा. प्रत्येक गोष्टीमध्ये सक्सेस आहे. असं काही नाही. तुम्ही बघा, इथं मोबाईल आहे, इथं फोटो फ्रेम सुद्धा विकायला आणलेले आहे आणि मोबाईलचे कव्हर सुद्धा इथं लावायला आणलेले आहे. असं काही नाही. दिसतं फक्त बॅलन्सचा रिचार्ज मारणार माणूस नाही, हा मोबाईल रिपेअरिंग सुद्धा करतो. बरोबर. आणि इथं त्यांनी इतकं जे आपलं फ्रेंड सर्कल आहे इतकं लावून धरलेलं आहे की त्यांनी प्रत्येक मोबाईलच्या स्टेटसला, व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला, युट्यूबला सगळीकडे जाहिरात करतो आणि आपले मित्र कंपन्यांना अट्रॅक्शन करायचं काम हा चंदू गर्दरे करतो. चंदू भाऊ, तुमचं काम आपलं आवडलेलं आहे, कारण तुम्ही पुन्हा कोयपडे गावामध्ये नावाजलेले पैलवान आहे. आणि ते लोक सांगत होते आम्हाला तुम्ही 5 सपाट्या मारत होते. खरंय खोटं आहे? शरीरयष्टी पण खूप धडधाकट आहे. नाही, मला एकच सांगितलं की चंदू जाऊ सपाट्या मारायचा, म्हणजे व्यायाम करायचा, जोर मारायचा ना, तेव्हा पुन्हा फटची ओले करायचा म्हणे. चंदू भाऊंचा नाद नव्हता. ओके, एक काळ. धन्यवाद. जय श्रीराम.